हे गाईज गुड मॉर्निंग, कसे आहेत तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर गाईज आज आहे माझ्या ब्लॉगचा दुसरा दिवस. तुम्ही जसं की कालचा ब्लॉग बघितला नसेल तर हे बंद झाल्यानंतर तुम्ही कालचा पहिला ब्लॉग बघा माझा. तर आज मी तुम्हाला देणार आहे माझ्या होम टूर. तुम्हाला दाखवतो. तर हे आपलं घर, या घरामध्ये आपण फिरायला राहतो. चला तुम्हाला घर दाखवतो. ही आपली घराची एंट्रन्स. आपण इथून आलो तर इथून आपल्याला या बोळीतून थोडंफार चलावं लागतं. आणि इथून चलत आपण आलाच ना तर तुम्ही बघू शकता ही पूर्ण गोळी आहे. तर तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला इथे पायऱ्या दिसतील. हे पायऱ्यावर नाही, आपल्या इथून हे आपलं घर आहे. जसं की आपण बघू शकता हे आपल्या रूमची एंट्रन्स. इथून रूममध्ये आलेलं आहे हे आपलं एक रूम. त्या रूममधून इकडे साईडला आहे आपलं किचन. इकडे तुम्हाला दाखवतो. तर हे आपलं एक छोटंसं किचन. तर काहीच तुम्ही पहिला ब्लॉग बघितला असेल तर तुम्ही म्हणताल तू पहिले दुसऱ्या घरात होता, आज दुसऱ्या घरात कसं काय आलास. तर मी तुम्हाला सांगतो की हे माझ्याच काकूचं घर आहे, ते बी माझ्या काकूचं घर आहे. मी कुठेही राहू शकतो, तसं काही नाही. तर मी आज ह्या घरी आलो तुम्हाला घर दाखवण्यासाठी. तर काही आता मी तुम्हाला माझं घर दाखवलेलं आहे. तर आता आपल्याला जायचं झालं गाडीचं टायर पंक्चर झालं, आपल्याला टायर पंक्चर काढायला जायचं. आपण आता गाडीची चाबी घेतली, आपण आता जात आहेत काढायला पंक्चर. तर काय आपली गाडी ह्या घरात लावलेली आहे, तुम्हाला दाखवतो. तर काय जसं की आपण बघू शकता ही आपली गाडी आहे. ह्या गाडीचं टायर पंक्चर झालेलं आहे. हे बघा, ही दबत नाही आहे. तर काय आपण गाडी बाहेर काढलेली आहे, आपण बघू शकता. ही आता आपल्याला इथून ढकलत न्यायची आहे तिथपर्यंत. तर गाईज निघालो मी एकटाच गाडी ढकलत. आता गाडीचं टायर पंक्चर असल्यामुळे गाडी खूप जाम जाते गाईज, तरी ढकलतोय मी आता. तर गाईज गाडी इथे लावलेली आहे, आपण आता पंक्चर काढायला आलो होतो. इथं पंक्चर काढायचं जास्त दूर नाही आहे गाईज. तिथं आपलं घर आहे त्या कोपऱ्याला, तिथून फक्त इथंपर्यंतच आहे. तर गाईज अर्ध्या घंट्यानंतर आपल्या गाडीचा नंबर लागलेला आहे पंक्चर काढायला. तर लेकरू खूप छान होतं गाईज, एंटरटेनमेंट करत होता आम्हाला. ते म्हणून लागलं मी पण पंक्चर काढतो. तर त्यानं खूप एंटरटेनमेंट केला. तर गाडी एक पंक्चर निघालेली आहे गाईज, जसं की तुम्हाला दाखवतो मी चांगलं. हे बघा गाईज, जसं की तुम्ही बघू शकता खूप मोठं पंक्चर आहे. हे बघा माझ्या बोटा काय दिसते काय, हे पंक्चर आहे गाईज. हे खूप मोठं निघालं. आता पंक्चर झालेलं आहे. हे बाया बसून दिलेलं होता टायर आपलं. खूप चांगले बाया होते भाई. काहीच पंक्चर काढून आलेले आहेत आपण आता घरी. जास्त लांब नव्हतं ते, तिथंच होतं. तिथून इथंपर्यंत तितक्यात आपल्याला ढकलत नाही आणि जीव गेला आमचा. तर आता हे आपलं आलेलं घर. आपल्याला जायचं आहे अंकलला घ्यायला रेल्वे स्टेशनला. तर काय आपण निघालेले आहेत आता अंकलला आणायला रेल्वे स्टेशनला. त्याला जाऊया आपण. तर गाईज हे आहेत आपले अंकल. हे आपल्याला थोडंसं रेल्वे स्टेशनच्या अलीकडे सापडले म्हणून आपण ह्यांना घेऊन निघालेलो घराकडं. गाईज रस्त्यात इथं पाणीपुरीचा गाडा दिसला, आपण या पाणीपुरी खायला थांबलेलो आहे इथं. चला. तर गाईज पाणीपुरी खाऊन झालेली आहे, आता आपण जातोय घरी. आपण गाडी काढते जाता अंकल. तर गाईज आपण आता घरी आलेलो आहेत. इथं आपण जसं बघू शकता आपण या घराच्या बोलीत आहेत. हे आपलं घर. तर गाईज आता जेवणाची वेळ झालेली आहे. आता मी जेवण करतो आणि इथंच मी ब्लॉग संपवतोय. तुम्हाला जर ब्लॉग थोडासाही आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय.